नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे डायबेटिक फूडचा प्रतिबंध आणि त्यावरती असणारे नवीन उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी जागतिक कीर्तीचे डायबेटिक फूड सर्जन असणारे डॉक्टर तुषार रेगे सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर तुषार रेगे सरांची. नमस्कार सर. डॉक्टर तुषार रेगे सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगावं वाटतं की त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे ग्रँट मेडिकल कॉलेज या ठिकाणून संपादन केलं. विशेष करून सर्जरीमधलं प्रशिक्षण संपादन केल्यानंतर डायबेटिक फूड सर्जरीमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे आणि गेले 35 वर्षाहून अधिक काळ ते आपली सेवा देत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहेच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे ते अधिकृत डायबेटिक फूड सर्जन आहेत आणि 2010 साली त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आलेला आहे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल. तसंच मला सांगायचं वाटतं की डॉक्टर तुषार रेगे सर डायबेटिक फूड क्लिनिकच्याच बरोबरीने शुश्रूषा हॉस्पिटल आणि लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा डायबेटिक फूड सर्जन म्हणून कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की एकंदरीतच डायबेटिक फूड विषयी जनजागृतीपर असा हाचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या दुसऱ्या सहभागी ज्या डॉक्टर आहेत ते आहेत डॉक्टर फरहद शेख. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर फरहद शेख यांनी विशेष करून वैद्यकीय प्रशिक्षण संपादन केल्यानंतर पोडिएट्री ह्या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे आणि सध्या त्या फूड केअर स्टुडिओच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला डायबेटिक फूडची असणारी विविध कॉम्प्लिकेशन्स ही या ठिकाणी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी विशेष उपचार दिले जातात. पेडिक्युअर स्वरूपाचे असे हे उपचार आहेत ज्याद्वारे आपण डायबेटिक फूडमुळे उद्भवणाऱ्या जखमा किंवा असणाऱ्या विविध समस्यांचे या ठिकाणी प्रतिबंध करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर तुषार रेगे सर आणि डॉक्टर फरहद शेख हे एकत्रितपणे सध्या कार्यरत आहेत विशेष करून डायबेटिक फूड क्लिनिक आणि त्याच अनुषंगाने फूड केअर स्टुडिओ माहीम मुंबई या ठिकाणी. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांसाठी अशी आहे की पुढील 1 महिन्यासाठी विशेष करून डायबेटिक फूड क्लिनिकद्वारे एका शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्यांना डायबेटिसची समस्या आहे अशा विशेष करून लोकांसाठी ही सुवर्ण संधी आहे आपल्या पायाची नीट या ठिकाणी तपासणी करून घेण्याची. कारण आपल्याला सवलतीच्या दरामध्ये विशेष करून आपल्या पायाची तपासणी करून मिळणार आहे आणि जर आपल्याला डायबेटिक फूड सारखी समस्या असेल तर त्यावरील उपचारही आपल्याला सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत पुढील 1 महिन्यासाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, डायबेटिक फूड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये तपासणीमध्ये जी विशेष सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. विशेष करून आमच्या खेड्यापाड्यातील किंवा तालुका पातळील रुग्णांसाठी या ठिकाणी ऑनलाईन सल्ला म्हणजेच फोनद्वारे सल्ला व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध असणार आहे. तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे, आपण सर्जन म्हणून आपली कारकीर्द सुरू केलीत, पण नंतर आपण विशेष करून डायबेटिक फूड सर्जरीकडे वळलात आणि मला वाटतं 35 वर्षांआधी फार ह्याचं लोकांना अवेअरनेस नव्हता, महत्त्वही नव्हतं आणि त्या काळात आपण हे ओळखून डायबेटिक फूड क्लिनिकची स्थापना केली. काय संकल्पना होती ह्या मागे? तर मधुमेहामुळे काय होतं की क्षुल्लक काही इजा, साधा एक नखुरडं होतं, एक भोवरी होते आणि त्या ह्याच्यापासनं जर अगदी नीट काळजी घेतली नाही तर गँग्रीन, तुम्ही सगळ्यांनी हा शब्द ऐकलाच असाल की गँग्रीन किंवा बोट सडणं, पाय सडणं ही प्रक्रिया होऊ शकते आणि असं झालं तर पायाला आणि जीवाला दोन्ही ह्याला धोका होऊ शकतो. ह्याला आपण म्हणतो ॲम्प्युटेशन, म्हणजे बोट किंवा पायाचा काही भाग हा कापला जावा लागतो आणि हे होऊ नये यासाठी एक स्पेशालिटी क्लिनिकमध्ये काही विशेष तपास होत असतात. 2 महत्त्वाच्या तपासण्या आहेत ज्याचे मी तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवीन. एक आहे पायाच्या नसा ज्या बधीर होतात, ज्याला पायाची न्यूरोपॅथी म्हणतात, की पायाचे आपले काही सेन्सेशन्स आहेत, पायाच्या संवेदना आहेत त्या कमी होतात, त्या एका मशीनद्वारे आपल्याला तपासता येतात. दुसरं म्हणजे पाय कसा पडतो, पायाच्या कुठच्या भागावर प्रेशर येतं, ह्याच्यासुद्धा काही खास तपासण्या आहेत ज्याला फूट स्कॅनिंग म्हणतात. हे स्पेशलाइज स्कॅनर्स असतात ज्याच्यावर जर आपण पाय तपासला तर पाय कसा पडतो आहे, कुठच्या प्रकारचे बूट घातले, कुठच्या प्रकारचे इन्सोल्स वापरले, कुठच्या प्रकारचे पादत्राणं वापरली तर आपला पाय वाचू शकतो किंवा पाय सांभाळता येईल हे आपण नक्की करू शकतो.
तर ह्या तपासण्या करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सगळं एका छताखाली व्हावं, अंडर वन रूफ व्हावं, ही एक डायबिटिक फूट केअरची संकल्पना आहे, जेणेकरून DFC किंवा डायबिटिक फूट क्लिनिक आम्ही सुरू केलेलं. मैं ज्योति गनात्रा। मेरे को पाँव का बहुत तकलीफ था और मैं कम से कम 5-7 बार यहाँ तुषार रेगे के पास आई और मेरा पाँव इतना अच्छा हो गया। मेरे को मालूम नहीं था कि मैं चल सकती है या नहीं, लेकिन मेरे को चलने को भी अभी तकलीफ नहीं है। और डॉक्टर, मैं 75 ईयर्स की है, लेकिन डॉक्टर ने बोला आपका पाँव इतना अच्छा हुआ है, आप स्विमिंग भी कर सकती है। थैंक यू डॉक्टर तुषार रेगे, थैंक यू वेरी मच। एक मुलाचं विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर तुषार रेगे सर यांनी, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डायबेटिक फूट सर्जन आहेत आणि राज्यपालांचे सुद्धा महाराष्ट्राच्या डायबेटिक फूट सर्जन आहेत. विशेष सत्कार त्यांचा यासाठी झालेला आहे. डायबेटिक फूटची संकल्पना त्यांनी आपल्याला आता सांगितली, पण मला सर्व प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचे की आपल्याला जर का मधुमेह असेल, आपल्याला जर का डायबिटीस असेल, तर आपण निश्चितच आपल्या पायांची काळजी घ्या आणि त्याच उद्देशाने आजचा हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे. मॅडम, अर्थातच या अनुषंगाने आपण खास करून फूट केअर क्लिनिक म्हणूया किंवा फूट केअर स्टुडिओ म्हणूया, ह्यामध्ये संचालिका म्हणून कार्यरत आहात आणि ह्या ठिकाणी डायबेटिक फूट होऊ नये म्हणून खास करून काळजी घेतली जाते, उपचार दिले जातात. तर ही काय संकल्पना आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा. तेव्हा आम्ही 2018 पासून आम्ही डायबेटिक पेडिक्युअर सुरुवात केली, जी डायबेटिक फूट क्लिनिकमध्येच होतं. पण आत्ता गेल्या महिन्यात आम्ही द फूट केअर स्टुडिओ असं नवीन क्लिनिक सुरू केलं आहे, जे आमच्या क्लिनिकपासनं माहीमलाच आहे आणि क्लिनिकपासनं मे बी हार्डली 10 मिनिट्सवर आहे. त्याच्या मागचं कारण हाच की आम्ही बेसिकली डायबेटिक फूट ट्रीटमेंट करत आहोत, पण आमची इच्छा आहे की डायबिटिक फूटपर्यंत लोकांनी ॲक्च्युली जाऊ नये आणि डायबिटीज असतानाच जर त्यांनी आपल्या पायाची काळजी घेतली, डायबिटीज न्यूरोपॅथीची काळजी घेतली, तर बऱ्या प्रमाणात आपण डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन टाळू शकतो आणि हाच ह्या मागचं कारण होतं. मी सुहास काटरे. माझं उजव्या पायाच्या अंगठ्याचं नट अगदी वेळं वाढलं होतं आणि साधारण 2011 पासून डायबिटीज डिटेक्ट झाल्यापासून हा प्रॉब्लेम होता. वेबसाईटवरून डॉक्टर तुषार रेगे यांचा पत्ता मिळाला आणि इकडे आलो आणि माझा अनुभव शेअर करायला मला आवडेल की त्यांनी विशाल म्हणून होते, त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे ते कट केलं आणि नंतर सगळं क्लिनिंग पण करून दिलं आणि आता अगदी सगळं नॉर्मल आहे. डॉक्टर तुषार रेगे सर आणि त्यांचे सर्व स्टाफ यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि या अनुषंगाने शिबिर घेण्यात येणार आहे, ज्या अंतर्गत आपल्याला डायबेटिक फूट असो किंवा जे डायबिटीसचे रुग्ण आहेत ज्यांना डायबेटिक फूट होण्याचा धोका आहे, त्यांच्यासाठी सर्व तपासण्या ज्या आहेत पायाच्या ह्या सवलतीच्या दरात देण्यात आलेल्या आहेत. पण त्याच अनुषंगाने उपचारही आपल्याला मिळणार आहेत सवलतीच्या दरात. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं वाटतं की एकंदरीतच आपण ही डायबेटिक फूट संकल्पना लोकांसाठी अंमलात आणलेली आणि खरोखर ती उपयुक्त आहे. आपण अनेक विविध रुग्णही बघतो स्क्रीनवरती जे बरे झालेले आहेत आपल्या क्लिनिकला भेट दिल्यानंतर. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सर, बऱ्याच लोकांना गँग्रीन होतं हे कळतही नाही पायाला. ते गँग्रीन म्हणजे काय हेही जाणून घेण्याची उत्सुकता आहे प्रेक्षकांसाठी. आणि काय लक्षणं दिसतात डायबेटिक फूटमध्ये, आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? डायबिटीस आहे हे कळल्याच्या 5 ते 7 वर्षात पायाला काही ना काहीतरी त्रास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही त्रास नसताना पेशंटनी पायाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल काही त्रास नसताना लोकांनी का करावं? तर डायबिटीस झाल्यावर 2 गोष्टी पायाला होण्याची शक्यता असते. एक म्हणजे डायबिटिक न्यूरोपॅथी, म्हणजे पायाच्या नसा किंवा नर्व्स थोड्या बधीर होतात, वीक होतात आणि त्यामुळे पाय सून पडतात, पायाला मुंग्या येतात, आग होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, पायाचा जो रक्तपुरवठा असतो, ज्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात, तो पायाचा रक्तपुरवठा कमी होतो, पायाला ऑक्सिजन कमी मिळतं. हे समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं, कारण ह्या 2 गोष्टींमध्ये तर क्षुल्लक जखम जरी झाली, जसं आपण मगाशी म्हटलं नखुरडं झालं, भोवरी झाली, तरी त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये होऊ शकतं. गँग्रीन म्हणजे बोट किंवा पाय काळा पडणं आणि एकदा ते झालं की मग पेशंट आपल्या हाताबाहेर जातो, पेशंटचा पाय कापावा लागू शकतो, पेशंटचा जीव धोक्यात येऊ शकतो. आणि ही जी संकल्पना आहे DFCची, डायबिटिक फूट क्लिनिक किंवा डायबिटिक फूट पेडिक्युअरची, की पेशंटला अवेअर करणं, पेशंटला समजावून सांगणं की एक्झॅक्टली काय तुम्हाला प्रॉब्लेम जाऊ शकतात आणि ते जर प्रॉब्लेम झाले तर पेशंटचा पाय काही त्रास होण्याआधीच वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मी एक पेशंटबद्दल सांगतो
की त्यांना बोटाचं गँग्रीन होतं, म्हणजे बोट काळं पडलेलं, भयंकर दुखत होतं, पेशंटची तब्येत ठीक नव्हती, पेशंटच्या किडनीलाही थोडा प्रॉब्लेम होता. तिकडे त्यांना बाहेर सांगितलेलं की पाय गुडघ्याच्या खाली कापावं लागेल. तेव्हा आम्ही पायाची अँजिओग्राफी केली. तर ती अँजिओप्लास्टी केली, रक्तपुरवठा वाढवला, किडनीच्या स्पेशलिस्टद्वारे किडनीची काळजी घेतली गेली, किडनीची ट्रीटमेंट केली गेली आणि जो पाय कापण्याचा निर्णय होता तो पाय न कापता फक्त एका बोटावर हा पेशंट वाचू शकला. आज हा पेशंट स्पेशल बूट घालून नीट चालतोय आणि इतकं छान वाटतं की जेव्हा तो दर वर्षाला जेव्हा त्याचं ऑपरेशन झालं त्या दिवसाला आम्हाला संदेश करून कळवतोय की आज तुमच्यामुळे मी वाचू शकलो. नमस्कार, माझं नाव अरुण विठोबा दरेकर. मी डॉक्टर तुषार रेगे यांच्या डायबेटिक फूड क्लिनिक येथे उपचार घेतले आहेत. त्या उपचाराधीन मी आज बरा झालो आहे. त्याच्यावरती स्क्रीन ड्राफ्टिंग वगैरे करून त्यांनी व्यवस्थित माझी ट्रीटमेंट केली आहे. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने फूड केअर स्टुडिओमध्ये आता आपल्याला डायबेटिक फूडची कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आता पेडिक्युअर किंवा त्या स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये मशीनद्वारे मसाज आहे किंवा एकंदरीतच पायाची योग्य काळजी घेणं आणि तपासण्या ह्या सुद्धा घडणार आहेत, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन डायबेटिक फूडची समस्या उद्भवू नये त्यासाठी हे विशेष उपचार आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की आपलं जे फूड केअर स्टुडिओ आहे ह्याच्यामध्ये डायबिटीसचे रुग्ण येत असतील सुरुवातीच्या टप्प्यात आणि वेगवेगळे, जसं तुम्ही मला सांगितलं की छोटे मोठी लक्षणं घेऊन, तर कशा रीतीने पायांची काळजी घेतली जाते, काय काय उपचार पद्धती आहेत आपल्याकडे? अर्धे प्रॉब्लेम्स डायबेटिक कॉम्प्लिकेशनचे किंवा फूड कॉम्प्लिकेशनचे आपण सिम्पल गोष्टींनी किंवा सिम्पल प्रिव्हेन्शनने टाळू शकतो आणि हेच आम्ही फूड केअर स्टुडिओमध्ये करतो. तर आम्ही पेडिक्युअरमध्ये टेस्ट ही इन्क्लूड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला पेशंटची वॅस्क्युलोपॅथी म्हणजे रक्तपुरवठा कसं आहे पेशंटचा याची बेसिक आपल्याला कल्पना येते. पायाचे नसा किती कमजोर आहेत किंवा नाही आहेत आणि पायाची नखं क्लीन करून पायाला हलकं जे डायबेटिक सेफ मसाज असं सांगू शकतो ते करतो. ज्या पेशंटना डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, ज्यांना न्यूरोपॅथीचा त्रास होतोय म्हणजे पायाला आग होणे, जळजळ होणे असे वेगवेगळे प्रकारचे त्यांना लक्षणं असतात, तर त्याच्यासाठी पण आपण वेगवेगळ्या मशीनने त्याचा उपचार करतो किंवा त्यांना कम्फर्टेबल करतो की ज्याच्याने त्यांची न्यूरोपॅथी वाढू नये म्हणून. आणि या अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की डॉक्टर तुषार रेगे सर डायबेटिक फूड क्लिनिकच्या बरोबरीनेच शुश्रूषा हॉस्पिटल आणि लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा डायबेटिक फूड सर्जन म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेले, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये सर्व मधुमेह रुग्णांसाठी, डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी पायाची तपासणी ही सवलतीच्या दरात उपलब्ध आहे आणि त्याच अनुषंगाने उपचारही आपल्याला मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच जेव्हा आपण डायबेटिक फूड विषयी बोललो, मगाशी आपण गँग्रीन विषयी सांगितलं, बऱ्याच प्रमाणात हे अवॉइड करता येणं शक्य आहे जर का लवकर रुग्ण आले आपल्याकडे तर. पण बऱ्याचदा रुग्ण उशिरा आपल्याकडे पोहोचतात, त्यांना पायाला न भरणाऱ्या जखमा झालेल्या असतात, गँग्रीन झालेलं असतं, तर तेव्हा उपचारांची दिशा कशी ठरते, काय काय उपचार उपलब्ध आहेत? ॲम्प्युटेशन म्हणजे पाय कापण्याची जी प्रक्रिया आहे ती होऊ नये ह्या विश्वासाने लोक येतात. दर खेपेला पाय वाचू शकतो असं नाही, पण आता जी चिकित्सा झाली आहे, ट्रीटमेंट झाली आहे, त्याच्यात इतक्या नव्यान गोष्टी आल्या आहेत. त्याच्यात अँजिओग्राफी असते, अँजिओप्लास्टी असते, वेगवेगळी औषधं असतात रक्तवाढीसाठी, वेगवेगळ्या गोष्टी असतात जेणेकरून जखमा भरू शकतात. तर आता या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे हा प्रयास नेहमी राहतो की जो पाय नॉर्मल कोर्समध्ये कापला गेला पाहिजे असं काही लोकांना वाटतं, तो पाय आपण वाचवू शकतो. आणि DFC किंवा डायबेटिक फूड क्लिनिकमध्ये हाच प्रयास आहे की आपण पाय वाचवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी शुगर आपण कशी कंट्रोल करतो, पेशंटची किडनी कशी आहे, पेशंटचं हृदय कसं आहे, हे सगळं अनेक गोष्टींवर अवलंबून असतं की पेशंटची जनरल कंडिशन, पेशंटचं आरोग्य कसं आहे ह्याच्यावर ठरू शकतं की पेशंटचा पाय वाचतो की नाही. पण पूर्ण प्रयास, पूर्ण प्रयत्न पाय वाचवण्याच्या दृष्टीने आपण करणं आवश्यक असतं. सर, अर्थातच आपण जेव्हा आता सांगितलं की विशेष करून डायबेटिक फूडमध्ये आपल्याला अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत. डायबेटिक न्यूरोपॅथी हा एक आजार असा आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा रुग्ण खूप त्रासलेले असतात, कारण पायाला आग होणं आहे, पायाला मुंग्या येणं आहे, तर ह्या रुग्णांसाठी सुद्धा आपल्याकडे उपचार मिळू शकतात का? हो, खूप रुग्ण येतात आणि खूप त्रस्त असतात ते.
पायाची आग होते, झोप लागत नाही, पायाला इतक्या मुंग्या येतात की म्हणजे त्रस्त आहेत, हे अक्षरशः डिप्रेस्ड असतात. ह्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, वेगवेगळी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. आणि आता काही मशीनजही आली आहेत की जेणेकरून पायाला एक प्रकारचा इलेक्ट्रिक करंट जर दिला तर न्यूरोपॅथीचा जो त्रास आहे तो बहुतांश प्रमाणात कमी होऊ शकतो. हे सगळं ना स्पेशालिटी क्लिनिकमध्ये करणं खूप आवश्यक असतं, कारण वेगवेगळ्या त्रासांसाठी लोक येतात आणि ते त्रास कमी करणं हा या क्लिनिकचा मुख्य उद्देश आहे. आणखीन एक गोष्ट डॉक्टर चिटणीस सांगावीशी वाटते की आमची प्रॅक्टिस हा एक भाग आहे, पण अनेक वेळा हा आजार होऊच नाही, पेशंट आमच्यापर्यंत गँग्रीन किंवा ॲम्प्युटेशनसाठी येऊच नाही, ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयास केला आहे. अनेक ठिकाणी आम्ही मुंबईत कॅम्प्स घेतले आहेत, लेक्चर्स घेतली आहेत, व्याख्यानं घेतली आहेत की जेणेकरून लोकांना कळावं की एक्झॅक्टली डायबिटीज म्हणजे काय, डायबेटिक फूट म्हणजे काय. आणि इतकंच नव्हे तर बॉम्बे पोलीससाठी, वकिलांची असोसिएशन्स, रोटरी, लायन्स क्लब ह्यांच्यासाठी पण मुफ्त काही पैसे न घेता आम्ही शिबिरं केली आहेत, कारण हा एकच उद्देश आहे. कारण एकदा पेशंट आमच्याकडे आला ना की अक्षरशः वाईट वाटतं कधी कधी की म्हणजे त्यांचा पाय कापला जातो, खूप लेट स्टेजमध्ये आले असतात आणि कितीही आपण प्रयत्न केला तरी खर्चाच्या दृष्टीने, त्रासाच्या दृष्टीने डायबेटिक फूट हा अत्यंत कंटाळवाणा रोग आहे. त्यामुळे ही शिबिर आम्ही इव्हन कोकणात जाऊन गावाकडे वगैरे हे शिबिरं घेतली आहेत आणि इतका छान प्रतिसाद मिळतो. लोक, अगदी साधी लोक येतात की हा त्रास होतो आहे आम्हाला, त्याचा काहीतरी इलाज करा, आणि ह्याच्यात खरोखर आनंद मिळतो. ॲट द सेम टाईम आम्हाला वाटतं की आमचं एक कर्तव्य आहे की लोकांपर्यंत पोचणं आणि डायबेटिक फूट होऊ नये ह्याचं त्यांना मार्गदर्शन करावं. तर हे सगळं मॅनेज करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे की म्हणजे लोकांपर्यंत ते पोचणं पण फार महत्त्वाचं आहे की डायबेटिक फूट कसा टाळता येईल, होण्याच्या आधीच आपण काहीतरी काळजी घेऊन हा टाळण्याचा प्रयत्न करावा. मला वाटतंय खरोखर मोलाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला डॉक्टर तुषार रेगे सर देत आहेत, जे जगविख्यात डायबेटिक फूड सर्जन आहेत, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे डायबेटिक फूड सर्जन आहेतच, पण विशेष करून समाजात जनजागृती व्हावी ह्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आजचाही जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे. खास करून प्रिव्हेंशन म्हणजे डायबेटिक फूट होऊ नये ह्यासाठी तर तपासण्या आहेतच, पण झालाच तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आता डायबेटिक फूड क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, डायबेटिक फूड क्लिनिकचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा आपण लाभ घेऊ शकता. ग्रामीण भागातील आमच्या रुग्णांसाठी फोनद्वारे सल्ला उपलब्ध आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, जाता आता आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? हे सगळं आपण प्रिव्हेंशन बद्दल बोललो की डायबेटिक फूट होऊ नये, पण जर पायाला त्रास झाला तर लगेच तुमच्या जवळचा कुठचाही सर्जन असेल त्याला लवकरात लवकर भेटणं आवश्यक असतं. कारण डायबेटिक फूटमध्ये एक डिक्टम आहे, टाईम इज टिश्यू. जर तुम्ही थांबलात 2 दिवस बघूया, काही औषधं घेऊया, तर आज जो त्रास आहे त्याच्या दुप्पट तिप्पट त्रास 2 दिवसात होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर कुठच्याही स्पेशलाइज क्लिनिकमध्ये डायबिटीसच्या जाऊन त्याचा इलाज करणं आवश्यक आहे. पायाला जरा जरी काय वाटलं, काय पाय लाल आहे, जखम आहे, वास येतोय, नखाला काही लागलंय, काही जर असेल तर लगेच स्पेशलाइज सेंटर किंवा जवळच्या सर्जनला निदान भेटा, जेणेकरून हा त्रास वाढायच्या आधी, गँग्रीन व्हायच्या आधी तुम्ही काळजी घेऊ शकतात आणि तुमचा पाय वाचवू शकतात. आपण ॲम्प्युटेशन टाळू शकतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपण हा संदेश सर्वदूर पोहोचवा, त्याच हेतूने आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. आमचे जे आजचा कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत, आपल्या आजूबाजूच्या डायबिटीसच्या रुग्णांना, मधुमेही रुग्णांना जरूर ही माहिती द्या की आपल्या पायाची तपासणी वेळेत करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढे होऊन मोठी कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतील. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आमच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी फोनद्वारे सल्लाही उपलब्ध आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. डॉक्टर तुषार रेगे सर, डॉक्टर फरहत शेख मॅडम, आपण दोघेही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.